आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. सगळ्यांना शुभ गुरुवार. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहे, साफसफाईची कामं झालेली आहेत, रांगोळी काढून घेतली, आंघोळ झालेली आहे. आता मी देवपूजा करायला सुरुवात केली. प्रत्येक गुरुवारी देवपूजेला थोडासा वेळ जास्त लागतो, कारण पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग होते आणि सगळ्या देवांना पितांबरी लावून छान घासून स्नान घालते, प्लस साईबाबांचा अभिषेक, कथा आरती होते. नंतर आज लक्ष्मी मातेचं पूजन आपल्याला करायचं आहे. तर सगळे पितळेचे भांडे, तांब्याचे भांडे मी क्लीन करून घेतलेले आहेत आणि रोजची देवपूजा झालेली आहे. आता साईबाबांचा अभिषेक करू. तर तीर्थाने साईबाबांना मी अभिषेक घातलेला आहे, नंतर पाण्याने घातलेला आहे. चौरंगावरती विराजमान केलं. साईबाबांची पूजा झालेली आहे, आरती झालेली आहे. आता अगोदर मी तुळशी पूजन करून आलेली आहे, उंबरा पूजन झालेलं आहे. आता लक्ष्मी मातेचं पूजन मी मांडत आहे. सगळेजण इव्हनिंगच्या वेळेत करतात, पण मी सकाळी 11 वाजता पूजा करायला सुरुवात केली, कारण संध्याकाळी मला थोडीशी घाईगडबड असते. तर इकडे पाट ठेवलेला आहे, पाटावरती मी तांदळाची रास घातलेली आहे, कळस मांडणी केलेली आहे, फुलं वाहिलेली, जी ही पूजेची सामग्री सगळी ठेवली. आरत्या समयात तुपाचा निरांजन प्रज्वलित करून घेतला, कथा वाचलेली आहे. तोपर्यंत सोनल आलेले आहे. तर आम्ही सगळ्यांनी